असं आहे मित्रांनो की माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडे एक कायमची नोंद आहे। मला कोणी घडवलं? मला सामान्यातल्या सामान्य माणसांनी घडवलं। आणि म्हणून जेव्हा यांची निवडणूक असते त्यावेळेला माझ्या निवडणुकीपेक्षा मी दुप्पट ताकदीने मैदानात उतरतो। तुम्हाला एक आठवण सांगतो, मी पालकमंत्री होतो आणि रामपूरचे सुरेश साळवी हे माझे सहकारी अनेक वर्षांची, त्यांच्या तिथे पोटनिवडणूक लागली। मी पालकमंत्री असून मी त्यांच्या पोटनिवडणुकीला गेलो, प्रचारला गेलो पोटनिवडणुकीला म्हणजे प्रचारला गेलो। तेव्हा माझ्यावर खूप टीका झाली होती की पालकमंत्री स्वतः ग्रामपंचायतीला फिरतात। अरे पालकमंत्री कोणामुळे झाला? याच लोकांच्यामुळे झाला। मी आमदार इतके वेळा कोणामुळे झालो? आणि म्हणून या लोकांची निवडणूक असते त्यावेळेला मी डबल ताकदीनं आणि डबल मेहनत मी करतो। हे गेल्या अनेक वर्ष मी हे एक तत्व जोपासलेलं आहे। आता ज्या पद्धतीने निवडणुकीचा आता रणधुमाळी सुरू होईल त्याच्यामध्ये मी स्वतः उतरणारी सिद्ध झालेला आहे। आत्ताचे चित्र छानपैकी पाहायला मिळालं। आमदार शेखर निकम यांनी तुम्हाला आलिंगन दिलं आणि एक मैत्रीपूर्ण वातावरण पाहायला मिळालं, काय सांगायला? असं आहे की आमदार शेखर निकमाने आलिंगन दिलं तेवढंच फक्त लोकांना दिसतं। मी सुद्धा कधी कोणाबद्दल असूया बाळगली नाही। माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये जे जे माझ्या विरोधात लढले ते माझे प्रचारक झाले, ते प्रचारक झाले। असा एकही माणूस शिल्लक राहिला नाही की जो माझ्या विरोधात लढला आणि तो पुढच्या वेळेला माझा प्रचार करायला उतरला नाही। याचा अर्थ मी जरूर आक्रमक आहे, रागीट आहे, पण मी राजकारणातली सभ्यता कधी सोडलेली नाही। पण ती दाखवण्याचं जे कौशल्य असतं ते माझ्याकडे नाही, ही अडचण आहे। ज्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये मी जागृती निर्माण करतोय, ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्ष हा लोकशाही संपवायलाच उठलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच तो मान्य करायला तयार नाही। हा देश हा अनेक जातीचा, अनेक धर्माचा, अनेक पंथांचा बनलेला हा देश आहे। हे भाजपाला मान्यच नाही। त्याच्या विरोधात मी जनजागृती तयार करतोय। हे बटेंगे कटेंगे याचा अर्थ काय? हे केवळ हिंदू मुस्लिम नाही आहे, तर प्रत्येक जातीमध्ये बाटणं आणि काटणं सुरू आहे। याच्यापासून सर्वांनी सावध राहा, न पेक्षा हा देश भाजपा तोडेल हे मी लोकांना सांगतोय आणि लोकांना ते पटतंय।